तर गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसल्यानंतर बळीराजा कामात व्यस्त झाला होता। मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे धूळपेरण्या उलटण्याचा धोका व्यक्त केला जातोय। त्यामुळे आकाशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात। तर कृषी विभागानं शेतकऱ्यांना आवाहन करत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे स्पष्ट केले आहे। तसंच किमान 150 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात असंही त्यांनी सांगितलंय। दरवर्षी गोंदिया जिल्ह्यात साधारणतः 1300 मिलीमीटर पाऊस पडतो। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सुद्धा पाऊस पडत असला तरी वेळेवर पाऊस येणं तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे जर येत्या 2-3 दिवसात वरुण राजा गोंदिया जिल्ह्यावर मेहरबान झाला नाही तर दुबार धूळ पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवणार आहे। 4 एकर शेती आहे साहेब, परे वगैरे टाकले आहेत, परंतु आता पाणीची नाही, तर त्याच्यामुळे सगळं काम अडलेलं आहे आणि परे वारून राहिले। आता पावसाची परिस्थिती आहे साहेब, पाऊस जरी आला नाही 2-4 दिवसात तर ते टाकलेली रोपं आता बेकार होतील। गोंदिया जिल्ह्यात भाताचं क्षेत्र 1,84,900 हेक्टर आहे। सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जर शेतकऱ्यांना नर्सरी टाकायची असेल तर कमीत कमी 150 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत नर्सरी टाकू नये। परंतु ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नर्सरी करायला हरकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।